चलो, so welcome all of you. We are solving today problem number 8, death of a partner. प्रॉब्लेम वाचतोय, सगळ्यांनी लक्ष द्या. प्रॉब्लेम वाचतोय, सगळ्यांनी लक्ष द्या. बुकलेट तुमच्या तोंडासमोर असायला पाहिजे. काय म्हणले बघा लवकर. राजेश, राकेश आणि महेश हे कोण आहेत सांगा लवकर. ऑल पार्टनर्स. कोण आहे ते. ऑल पार्टनर्स. आणि त्यांचा रेशो कसा सांगा लवकर. इक्वल. अरे कसा आहे. इक्वल. हे तिघ जण आहेत. हे तिघ जण आहेत. रेशो इक्वल आहे म्हणजे तो कसा घ्यायचा. 1/3 1/3 1/3. खरं तर तो रेशो असायला पाहिजे 1:1. काय रेशो असायला पाहिजे बाळांनो. 1:1. म्हणजेच याचा दुसरा अर्थ काय होतो. 1/3 आता पुढे जाऊया. ऑन 31 मार्च 2019 बर. देअर बॅलन्स शीट वॉज ॲज फॉलोज. आता ही जी बॅलन्स शीट दिली आहे ओल्ड बॅलन्स शीट आहे. कुठली बॅलन्स शीट आहे. ओल्ड. पहिला आयटम काय सांगा लवकर. कॅपिटल अकाउंट्स. कुठला दिल सांगा लवकर. एपीसीसी. सन्ड्री क्रेडिटर्स. कुठला दिल मोठ्याने बोला लवकर. न्यू बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. बिल्स पेबल बाळा मला नो. न्यू बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. बँक लोन सुद्धा कुठे जाईल सांगा लवकर. न्यू बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. हे फॉलोड ऑल ऑफ यू. हे फॉलोड ऑल ऑफ यू. लँड अँड बिल्डिंग कुठे जाईल बाळा मोठ्याने बोला. न्यू बॅलन्स शीट ऍसेट साइड. फर्निचर डेटर स्टॉक कुठे जातील सांगा लवकर बरं. न्यू बॅलन्स शीट. अरे कुठे जातील बाळांनो. न्यू बॅलन्स शीट ऍसेट साइड. कॅश मात्र कुठे जाईल सांगा लवकर. कॅश अकाउंट डेबिट साइड. कॅश अकाउंट डेबिट साइड. याचा अर्थ इकडे बॅलन्स शीट संपलेली आहे. नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट विथ ऍडजस्टमेंट्स. काय म्हणले ऍडजस्टमेंट मध्ये बघा. राजेश डाईड. कोण मेला सांगा लवकर. राजेश. अरे कोण मेला बाळांनो. राजेश मेलाय. किती तारखेला मेलाय. 30 जून. किती तारखेला मिळालाय तो. 30 जून. सो राजेशला मी स्टार करतो इकडे. राजेश गेलाय. स्टार करतो किंवा त्याला हायलाइट करून ठेवतो म्हणजे मला कळतं या डाईड झालाय. हे फॉलोड ऑल ऑफ यू. मग आता पुढे लक्ष द्या. तो 30 जूनला गेलाय. मग 30 जून आणि बॅलन्स शीटची डेट ह्या दोन वेगळ्या तारखा आहेत. 31 मार्च आणि इकडे किती सांगा लवकर. 30 जून. दोन्ही एकमेकाला जोडायचे. जोडायचे आणि महिने काउंट करायचे. तो किती महिन्यांनी मला हे ठरवायचे. ती बॅलन्स शीट इज ॲज ऑन 31 मार्च. आणि तो मेलाय कधी बघा लवकर. 30 जून म्हणजे मार्च नंतरच मेलाय तो. कुठले महिने येतील. एप्रिल, मे, जून. बस. एप्रिल अख्खा, मे अख्खा आणि जून अख्खा. म्हणजे तो मेला. पण कधी मेला सांगा लवकर. आफ्टर 3 months. कधी मेला बाळांनो तो. आफ्टर 3 months. पुढे काय म्हणलंय. फर्निचर वॉज टू बी ऍडजस्टेड टू इट्स मार्केट प्राइस 3,40,000. मग फर्निचरला स्टार करायचंय. पुढे लँड अँड बिल्डिंग वॉज डेप्रिसिएटेड बाय 10%. त्याला स्टार करायचंय. प्रोव्हाइड आरडीडी डेटर्सला स्टार करायचंय. द प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ. खरं तर इकडे बॅलन्स शीटची तारीख दिलेली आहे. तो मेलाय कधी ते दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. कुणाचा. राजेशचा. तो मेलाय ना. कारण मग फ्रॉम डेट ऑफ बॅलन्स शीट टू द डेट ऑफ डेथ हा जो 3 महिन्याचा पिरियड आहे त्याचा आपल्याला प्रॉफिट कॅल्क्युलेट करावा लागेल. तत्पूर्वी त्यांनी काय दिले आपल्याला. द प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ. बोला की लवकर. अरे द प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ ऑफ मिस्टर राजेश इज टू बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ लास्ट इयर्स प्रॉफिट विच वॉज 1,80,000. हे वर्षभराचं प्रॉफिट दिलेलं आहे त्याचं 1,80,000. तुम्हाला फक्त यातला कोणाचा शेअर काढायचा आहे. राजेश. आणि तो पण किती महिन्याचा काढायचा आहे फक्त 3 अप टू द डेट ऑफ डेथ. आणि तो शेअर राजेशला देऊन टाकायचा आहे कारण तो मेलाय. तो चाललाय म्हणजे त्याचा शेअर त्याला द्यायला पाहिजे. मी काय बोलतोय कळते का. पुढे लक्ष द्या. खाली काय म्हणले. खाली प्रिपेड प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ द कंटिन्युइंग फर्म. बरोबर आहे. मेल्यानंतर जे शिल्लक राहतील त्यांची बॅलन्स शीट बनायला पाहिजे. आता लक्ष द्या. काय करायला लागतं. पहिल्यांदा काही वर्किंग नोट करावे लागतील. काय करावे लागतील. काही वर्किंग नोट. अरे काय करावे लागतील. वर्किंग नोट. मग आता वर्किंग नोटला सुरुवात करूयात आपण. लक्ष द्या. पहिली वर्किंग नोट लिहितो. वर्किंग नोट.
नोट्स. या प्रॉब्लेम मध्ये म्हणजे डेथच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 वर्किंग नोट करावे लागतील. ज्याला वर्किंग नोट बनवायला येईल तो प्रॉब्लेम चांगला सोडवेल. ज्याला वर्किंग नोट बनवता येणार नाही, बरीच मुलं हा धडा ऑप्शनलाच ठेवतात. का? याच्यात वर्किंग नोट कराव्या लागतात म्हणून. प्रॉब्लेम सोडवण्यापेक्षा जास्त प्रमाणात याच्यात वर्किंग नोट करायच्यात आपल्याला. असो, लक्ष द्या. पहिली नोट हिअर, पहिल्यांदा लिहितो डेट ऑफ, काय सांगा लवकर, बॅलन्स शीट. काय लिहितो बाळांनो? डेट ऑफ बॅलन्स शीट किती दिली होती सांगा लवकर? 31 मार्च 2019. किती दिली होती बाळांनो? 31 मार्च 2019. त्याच्यानंतर दुसरं डेट ऑफ डेथ. अरे बोला लवकर. डेट ऑफ डेथ. ते कधी मेले बघा लवकर पटकनी? 30 जून. कधी मेले? 30 जून 2019. हे फॉलो लव्ह यू. आता या 2 तारखा पाहिल्या की आपल्याला कळतं तो किती महिन्यानंतर मेला असेल. नेहमी मोजायचं. मार्च संपला म्हणजे पुढचा महिना कुठला आहे? एप्रिल. त्याच्या पुढचा महिना कुठला आहे? मे. त्याच्या पुढचा महिना कुठला आहे? जून. सो इट मीन्स राजेश died after how many months? 3 months. म्हणजे आपल्याला या 3 महिन्यापासून काय निकष काढायचा आहे किंवा काय कन्क्लुजन काढायचंय की राजेश डाइड आफ्टर 3 months. हेन्स वी हॅव टू कॅल्क्युलेट हिज शेअर. हिज म्हणजे कोणाचा? राजेशचा. हिज शेअर इन प्रॉफिट अप टू डेट ऑफ, काय सांगा लवकर? डेथ. तो ज्या दिवशी मेला ना त्या दिवसापर्यंत त्या टोटल प्रॉफिट मधला राजेशचा शेअर काय होता तो आपल्याला काढायचा आहे. मग आता इथून सुरू होते नोट नंबर 2. नोट नंबर 2. बिफोर दॅट मला पहिल्यांदा राजेशचा शेअर काढायला पाहिजे. काय काढायला पाहिजे? राजेशचा शेअर. कसा असतो बघा राजेशचा शेअर? माहिती लिहितो. कॅल्क्युलेशन ऑफ, काय मोठ्याने बोला लवकर, राजेश. कॅल्क्युलेशन ऑफ राजेश शेअर इन प्रॉफिट. पहिल्यांदा फक्त कॅल्क्युलेशन ऑफ राजेश शेअर. मग पहिल्यांदा मी इथं काय लिहिणार सांगा लवकर? ऑल पार्टनर्स. कोण होतं सांगा लवकर? ऑल पार्टनर्स. तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम मध्ये बघितलं की तुम्हाला कळतं. पहिला पार्टनर कोण होता सांगा लवकर? राजेश. दुसरा पार्टनर कोण होता सांगा लवकर? राकेश. आणि तिसरा पार्टनर कोण होता सांगा लवकर? महेश. हे झाले पार्टनर्स. आता यांचा रेशो, ओल्ड रेशो किती होता सांगा लवकर? 1:1. हे फॉलो लव्ह यू. हे फॉलो लव्ह यू. यालाच मी काय म्हणू शकतो सांगा लवकर? 1/3. हे काय म्हणू शकतो बाळांनो? 1/3 is to 1/3 is to 1/3. मेले कोण बघा लवकर? राजेश. अरे मेले कोण? राजेश. मग याच्यातून मला राजेशचा शेअर समजला. मग इथे लिहितो राजेशचा शेअर. राजेशचा शेअर किती आला सांगा लवकर? 1/3. हे फॉलो लव्ह यू. हे फॉलो लव्ह यू. जेवढं आपल्याला कळायला सोपं जाईल ना तेवढं काम करायचं, लक्षात घ्या. आता पुढची नोट करायची मला. नोट नंबर 3. नोट नंबर 3 कुठला करायचा आहे? कॅल्क्युलेशन ऑफ, बोला बाळांनो लवकर. कॅल्क्युलेशन ऑफ राजेश शेअर. कोणाचा शेअर सांगा लवकर? राजेश शेअर. कॅल्क्युलेशन ऑफ राजेश शेअर इन प्रॉफिट. काय? इन प्रॉफिट अप टू द, बोला लवकर, अप टू द डेट ऑफ डेथ. अप टू द डेट ऑफ डेथ. याला सगळ्याला अंडरलाईन करायचं. मग राजेशचा शेअर काढतोय आपण. नीट लक्ष द्या. आता कसा काढणार आहे? इथे लिहितो राजेशस शेअर इन प्रॉफिट अप टू द डेट ऑफ काय? डेथ इज इक्वल टू पहिल्यांदा काय घ्यायचं असतं? प्रॉफिट.
फर्म्स प्रॉफिट. कोणाचं प्रॉफिट? अरे कुठलं घ्यायचं? फर्म्स प्रॉफिट इंटू याच्यातला काय घ्यायचा? राजेशचा शेअर इंटू पिरियड. काय घ्यायचं? इंटू पिरियड. आपण काय घ्यायचं सांगा लवकर? 12. पण पिरियड कुठला? पिरियड फ्रॉम, बोला लवकर. अरे पिरियड फ्रॉम डेट ऑफ बॅलन्स शीट. काय? डेट ऑफ बॅलन्स शीट टू डेट ऑफ डेथ. डेट ऑफ बॅलन्स शीट टू डेट ऑफ डेथ. आता इथं लक्ष द्या, त्यांनी दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? प्रॉब्लेम वाचला की कळतं. प्रॉब्लेम वाचलं की कळतं. काय कळतं? द प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ of Mr. Rajesh is to be calculated on the basis of last year's profit which was 1,80,000. म्हणजे त्यांनी आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट दिलेलं आहे. ते किती दिले सांगा लवकर? 1,80,000. अरे किती दिलेलं आहे? 1,80,000. फर्म्स प्रॉफिट किंवा आपण यालाच म्हणूयात लास्ट इयरचं प्रॉफिट. कुठलं प्रॉफिट? लास्ट इयरचं प्रॉफिट. कुठलं प्रॉफिट बाळांनो? लास्ट इयरचं प्रॉफिट. LYP म्हणजेच काय सांगा लवकर? लास्ट इयरचं प्रॉफिट. मग मला सांगा ते किती होतं दिलेलं? 1,80,000. किती होता रे? 1,80,000 इंटू राजेशचा शेअर किती होता? 1/3. हा राजेश मेलाय किती महिन्यानंतर? 3 मंथ्स नंतर. कधी मेला बाळांनो? 3 मंथ्स नंतर. मग 3 वर्षात महिने किती आहेत सांगा लवकर? 12. काही हे गेलं हे गेलं. किंवा सोपं करूयात, कसंही करा, तुम्हाला उत्तर काढणं अपेक्षित आहे. अजून सोपं कसं होऊ शकतं? इथं करू शकतो 3 एके 3, 3 चौक 12. परत लिहावं लागेल मला, किंवा इथं परत लिहू शकतो 3 एके 3, 3 सक 18. किती आलं? 60,000. म्हणजे काय कॅल्क्युलेशन राहिलं आता? 60,000 इंटू 1/4. 1/4. 4 ने भागायचं. आता 4 एके 4 आलं इकडे. 4 एके 4, 2 राहिलं 20. 4 पंचे 20. 15,000 आलं. किती आलं? 15,000. हॅव यू फॉलोड ऑल ऑफ यू? हॅव यू फॉलोड ऑल ऑफ यू? मग आता इथं 15,000 आलं. या 15,000ला काय म्हणायचं? कोणाचं शेअर सांगा करा? राजेश शेअर. बोला करा रे. राजेश शेअर इन प्रॉफिट अप टू डेट ऑफ डेथ. किती अमाऊंट आली सांगा लवकर? 15,000. किती आली बाबांनो? 15,000. आणि याच्यासाठी एक स्पेशल जर्नल एंट्री पास करावी लागते, कारण बिझनेस तर सुरू आहे, तो तर मेला आहे, त्याला एवढे पैसे आपल्याला द्यायचेत. कोणाला द्यायचे सांगा लवकर? राजेश. मग याच्यासाठी एक स्पेशल एंट्री पास करावी लागते. ती म्हणजे बोला लवकर. P&L सस्पेन्स अकाउंट डेबिट. मोठ्याने बोला लवकर. P&L सस्पेन्स अकाउंट डेबिट टू काय सांगा लवकर? राजेश कॅपिटल. मोठ्याने बोला लवकर. P&L सस्पेन्स अकाउंट डेबिट टू राजेश कॅपिटल. आणि अमाऊंट किती आहे सांगा लवकर? 15,000. अमाऊंट किती आहे ना बाळांनो? 15,000. हॅव यू फॉलोड ऑल ऑफ यू? हॅव यू फॉलोड ऑल ऑफ यू? हे झाले आपले वर्किंग नोट्स. आता आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा आहे. एक एक गोष्ट वाचायची म्हणजे कळतं कसं करायचं आहे. मग पहिल्यांदा इन द बुक्स ऑफ कोण होता? पहिला पार्टनरचं नाव काय होतं? राजेश. दुसरा कोण होता सांगा लवकर? राकेश. तिसरा कोण होता सांगा लवकर? महेश. या सगळ्यांचं आपल्याला काय करायचंय? लेजर. अंडरलाईन करूयात. रिव्हॅल्युएशन अकाउंट, कॅश अकाउंट, गुडविल अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओल्ड रेशो किती होतं सांगा लवकर? इक्वल. पहिल्या पार्टनरचं नाव काय होतं सांगा लवकर? राजेश. हे बोला लवकर. राजेश. पुढे बोला पटपट. राकेश. आणि तिसरं कोण होतं? महेश. डेबिट. इकडे काय येणार? क्रेडिट. पुन्हा रिपीट. काय रिपीट सांगा लवकर? राजेश. पुढे कमॉन. राकेश. पुढे काय येणार? महेश. काय फॉलोड ऑल ऑफ यू? चला पुढे काय म्हणलं बघा लवकर. न्यू बॅलन्स शीट ॲज ऑन. किती तारीख होती? ते गेलाय किती तारखेला? 30 जून. किती तारखेला गेलाय? 30 जून 2000. काय करायचं? 19. हा प्रॉब्लेम कसा सांगा लवकर? पोस्ट डेथ. पीडी. पीडी स्टँड फॉर पोस्ट डेथ. बरोबर आहे. मग आता सुरू करूयात. ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे. सगळी तयारी रेडी आहे.
प्रॉब्लेम वाचायचा म्हणजे उत्तर लिहिता येतील आपल्याला. कमॉन. पहिला आयटम काय होतं, लायबिलिटी साईडने सुरुवात करायची. पहिला आयटम काय होतं सांगा लवकर पटकनी, कॅपिटल. पुढे जाणार सांगा लवकर, कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईड. जोरात बोला बाळांनो, कुठे जाईल, कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईड. काय येणार पहिला आयटम सांगा लवकर, बाय बॅलन्सेस ब्रॉट डाऊन. मोठ्याने बोला लवकर, बाय बॅलन्सेस ब्रॉट डाऊन. काय अमाऊंट बोला लवकर, पहिल्याची, अरे पहिल्याची अमाऊंट किती आहे, दुसऱ्याची अमाऊंट किती आहे, तिसऱ्याची अमाऊंट किती आहे, हे फॉलो ऑल ऑफ यू. चला पहिला आयटम संपला. चला पुढचा आयटम कसं काय लवकर पडकनी, सन्ड्री क्रेडिटर. स्टार आहे का त्याला, नाही, म्हणजे कुठे जाणार सांगा लवकर, न्यू बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. मग लिहितो इकडे सन्ड्री, बोला लवकर, अरे सन्ड्री क्रेडिटर. किती व्हॅल्यू सांगा लवकर, 90,000, 90,000 आहे. चला पुढचा आयटम कुठला संपलं का, बिल्स पेबल. कुठे जाणार, न्यू बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. किती अमाऊंट बोला लवकर, 60,000, बोला ना राव, 60,000. चलो पुढचा आयटम बोला काय लवकर, हा बँक लोन बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. किती अमाऊंट बोला लवकर, 1,50,000. हे फॉलोड ऑल ऑफ यू. संपली का लायबिलिटी साईड. लेट अस स्टार्ट विथ द ऍसेट साईड. पहिला आयटम काय बोला लवकर, पहिला आयटम, अरे काय पहिला आयटम, लँड अँड बिल्डिंग, न्यू बॅलन्स शीट ऍसेट साईड. अमाऊंट किती बोला लवकर, 4,00,000. अरे अमाऊंट किती आहे, 4,00,000. स्टार आहे कर त्याला, हे कोण सोडून द्यायचे. चला पुढचा आयटम काय बोला लवकर, मोठे अमाऊंट किती सांगा लवकर, 3,00,000. स्टार आहे कर त्याला, एक ओळ सोडून द्यायचे. चला पुढचा आयटम बोला काय लवकर, अमाऊंट बोला किती लवकर, 3,00,000. स्टार आहे का त्याला, एक ओळ सोडून द्यायचे. पुढचा आयटम बोला काय लवकर, बॅलन्स शीट ऍसेट साईड. स्टार आहे का त्याला, नाही. अमाऊंट किती सांगा लवकर, हे अमाऊंट किती आउटर कॉलम मध्ये जाणार. चला पुढचा आयटम बोला काय लवकर, कॅश कुठे जाणार, कॅश अकाउंट डेबिट साईड. हे कुठे जाणार, कॅश अकाउंट डेबिट साईड. लिहून टाकतो 2 बॅलन्स ब्रॉट डाऊन. अमाऊंट किती बोला लवकर, हे अमाऊंट किती आहे, 1,00,000. हे फॉलो ऑल ऑफ यू. समजलं का सगळ्यांना नक्की. याचा अर्थ पोस्टिंग सगळं झालेलं आहे, याचा अर्थ पोस्टिंग सगळं झालेलं आहे. चला आता आपल्याला ऍडजस्टमेंट चेक करायचे. काय चेक करायचे, ऍडजस्टमेंट. बघा लवकर पहिली ऍडजस्टमेंट काय आपली, बॅलन्स शीट सगळी संपलेली आहे. मिस्टर राजेश डाईड ऑन 30 जून, ठीक आहे. And the following adjustments were agreed. Furniture was to be adjusted to its market price 3,40,000. मला सांगा फर्निचर आता किती दिसतंय बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला, किती दिसतंय, 3,00,000. मग 3,40,000 म्हणजे वाढवायचे प्लस फाईल इन्क्रीज. किती इन्क्रीज सांगा लवकर, 40,000. टोटल किती सांगा लवकर, 3,40,000. काय झालं आपला सांगा लवकर, प्रॉफिट रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट साईड. हे कुठे जाणार, रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट साईड. काय लिहिणार सांगा लवकर बघा, बाय फर्निचर 40,000. हे फॉलो ऑल ऑफ यू. चला पुढचा आयटम बोला लवकर काय पटकनी बघा, लँड अँड बिल्डिंग वॉज डेप्रिसिएटेड बाय 10%. मग जायचं लँड अँड बिल्डिंग मध्ये, लिहिणार तिथे जाऊन मायनस डेप्रिसिएशन ऍट द रेट किती 10. व्हॅल्यू किती आली सांगा लवकर, 40,000. बाहेर किती आलं बघा लवकर, 3,60,000. हे बाहेर किती आले, 3,60,000. हे आपला काय झाला, लॉस. आपला काय झाला, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट साईड 2. काय 2 सांगा लवकर, लँड अँड बिल्डिंग. व्हॅल्यू किती सांगा लवकर, व्हॅल्यू किती 40,000. हे फॉलोड ऑल ऑफ यू. चला पुढचा आयटम काय बोला लवकर पटकनी, प्रोव्हाइड ऑलरेडी किती पर्सेंट सांगा लवकर, 5%. बॅलन्स शीट मध्ये जायचे, बॅलन्स शीट मध्ये जायचे, डेटर्सला लिहिणार मायनस ऑलरेडी किती पर्सेंट सांगा लवकर, 5%. 3,00,000 10% किती आले, 30,000. अर्ध केलं किती आलं, 15,000. बाहेर किती आलं सांगा लवकर, 2,85,000. हे बाहेर किती आलं, 2,85,000. हे आपला काय झाला, लॉस. आपला काय झाला, लॉस. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट साईड 2 ऑलरेडी. किती सांगा लवकर, 15,000. अरे किती 92, पटपट बोला किती सांगितलं तुम्हाला मी, 15,000. किती सांगितलं बोला ना, 15,000. चलो पुढचा आयटम बोला काय लवकर पटकनी, द प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ. याची वर्किंग नोट बनवली ना आपण छानपैकी, इथे वर्किंग नोट रेडी आपली.
किती प्रॉफिट आलं सांगा लवकर 15,000 आणि याची एंट्री पण लिहिली ना काय एंट्री होती सांगा लवकर P&L सस्पेन्स अकाउंट डेबिट टू राजेश कॅपिटल तोंडाने बोला P&L सस्पेन्सच्या डेबिटला राजेश कॅपिटलच्या क्रेडिटला P&L सस्पेन्सच्या डेबिटला आणि राजेश सस्पेन्सच्या क्रेडिटला मग आता क्रेडिट साईडला लिहायचं बाय P&L बाय P&L सस्पेन्स राजेशच्या कॉलम मध्ये किती अमाऊंट येणार सांगा लवकर 15,000 आणि किती येणार 15,000 हॅव फॉलोड ऑल ऑफ यू हॅव यू फॉलोड ऑल ऑफ यू बाकीचं संपलेलं आहे मी काय बोलतो समजतंय का आता याचा दुसरा इफेक्ट द्यायचा P&L सस्पेन्स इज आवर ऍसेट P&L सस्पेन्स इज आवर ऍसेट बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला लिहायचं P&L सस्पेन्स अकाउंट अमाऊंट किती सांगा लवकर 15,000 आता प्रॉब्लेम टॅली करायचा लक्षात द्या सगळ्यांनी म्हणजे प्रॉब्लेम टॅली होईल लक्षात द्या म्हणजे प्रॉब्लेम टॅली होईल कॉन्सन्ट्रेशन ही फार महत्वाची गोष्ट आहे असो डेबिट टोटल करायची डेबिट टोटल करतो किती आली सांगा लवकर पडते 55,000 क्रेडिट टोटल करतो किती आली सांगा लवकर 40,000 म्हणजे मला इथं लॉस झालेला आहे काय झालेलं आहे मला लॉस मोठ्या आकड्यातून छोटा आकडा मायनस करायचंय उत्तर किती आलं सांगा लवकर 15,000 उत्तर किती आलं 15,000 डोकं वापरा मोठा आकडा दोन्ही बाजूला जाणार आहे मोठा आकडा दोन्ही बाजूला जाणार आहे किती सांगा लवकर 55,000 अरे किती 55,000 दोन्ही बाजूला किती आलं सांगा लवकर 55,000 इथं उत्तर आलं किती उत्तर आलं सांगा लवकर 15,000 हा लॉस आहे काय हा लॉस कोणामध्ये वाटायचा ऑल पार्टनर्स इथं लिहितो बाय ऑल पार्टनर्स कॅपिटल ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं सांगा लवकर लॉस ट्रान्सफर्ड ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं लॉस ट्रान्सफर्ड पहिल्या पार्टनरचं नाव काय सांगा लवकर हे पहिल्याचं नाव काय राजेश दुसऱ्याचं नाव काय सांगा लवकर तिसऱ्याचं नाव काय सांगा लवकर हे फॉलोड ऑल ऑफ यू रेशो काय होता सांगा लवकर इक्वल अमाऊंट किती आली होती 15,000 डिवायडेड बाय 3 केलं उत्तर किती आलं 5,000 म्हणजे पहिल्याच्या वाटेल किती आलं सांगा लवकर 5,000 दुसऱ्याला किती आलं 5,000 तिसऱ्याला पण किती आलं 5 बाहेर किती दिसतंय 15,000 कोणाने बोला मोठ्याने बोला रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला मोठ्याने बोला रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू रिव्हॅल्युएशन ब्रॅकेटमध्ये काय म्हणायचं लॉस व्हॅल्यू किती आली पहिल्याची सांगा लवकर 5,000 दुसऱ्याला पण किती आली 5,000 तिसऱ्याला पण किती आली 5,000 हे फॉलोड ऑल ऑफ यू इकडं क्रेडिटला इकडं डेबिटला आता टॅली करायचं याला कोण गेलंय पहिल्यांदा राजेश सो राजेश वरती काम करायचं डेबिट टोटल करतो राजेशची किती आली सांगा लवकर 5,000 क्रेडिट टोटल करतो राजेशची आता किती आलं सांगा लवकर 5 लाख 15,000 मोठ्या आकड्यातून छोटा आकडा काय करायचा मायनस उत्तर किती आलं 5 लाख 10,000 किती आलं उत्तर अरे 5 लाख 10,000 आता राजेशला क्लोज करायचं पहिल्यांदा कोणाला क्लोज करायचंय राजेश फक्त राजेश मध्ये आडव्या लाईनी दोन्ही बाजूला किती व्हॅल्यू येईल सांगा लवकर 5 लाख 15,000 दोन्ही बाजूला किती उत्तर आलं 5 लाख 10,000 टू काय लिहायचं इथं आता एक्झिक्युटर्स काय टू एक्झिक्युटर्स लोन अकाउंट टेकन टू बॅलन्स शीट लायबिलिटी साइड हे फॉलोड ऑल ऑफ यू हे फॉलोड ऑल ऑफ यू लायबिलिटी साइडला लिहून टाकायचं एक्झिक्युटर्स लोन कोण कुठलं कोण होता पार्टनर राजेश इथं राजेश एक्झिक्युटर्स लोन अकाउंट 5 lakhs 10,000 हे फॉलोड ऑल ऑफ यू राजेश इज क्लोज राजेश इज क्लोज राहिले कोण आता राकेश आणि महेश सो लेट अस ट्राय अबाउट लेट अस थिंक अबाउट राकेश आणि महेश त्यांच्या जवळ जाऊया डेबिट टोटल करतो पहिल्यांदा किती आले सांगा लवकर 5,000 इथे पण किती आलं 5,000 होप सो सगळ्यांना दिसत असेल होप सो सगळ्यांना दिसतंय पुढे आता क्रेडिट टोटल करतो
किती आली सांगा लवकर पटकन. किती आली बाळांनो. 2 lakhs. दुसऱ्याची पण किती आली. 2 lakhs. मोठ्या आकडे मायनस करायचे त्याच्यातून, सॉरी छोट्या आकडे मायनस करायचे. किती सांगा लवकर. 5000. इकडे पण किती देतील. 5000. उत्तर आलं पाहिलं 1 lakh 95,000. इकडे किती देतील. 1 lakh. हे फॉलो ऑल ऑफ यू. आता या दोघांना क्लोज करायचे. दोघांना क्लोज करायचे. कामाची पद्धत बघा माहिती तुम्हाला कळते बरोबर काय चाललंय. व्हॅल्यू किती सांगा लवकर. 2 lakhs. किती आलं बाळांनो. 1,95,000. इकडे पण किती आलं. 1,95,000. 2 balances carried down taken to balance sheet liability side. पहिला पार्टनर कोण सांगा लवकर. राजेश. हे कोण आहे बाळांनो. राजेश. किती लिहायचं. पार्टनर्स कॅपिटल. बोला की लवकर. पार्टनर्स कॅपिटल. पहिला कोणाला सांगा लवकर. हे पहिला कोण आला. राकेश. दुसरा कोण आला. मग राकेश साठी व्हॅल्यू किती सांगा लवकर. याला पण किती. 1 lakh. टोटल करायचे. हे फॉलो ऑफ यू. मग आता बेरीज करूया. किती आलं सांगा लवकर. 0 0 0 5 5 10 0. आजचा आला 1 9 1 9 9 18 1 19. आजचा किती आला 1 3,90,000. आता टॅली करायचं. टॅली नाही अजून चेक करायचं काय राहिलंय का. पुढला अकाउंट क्लोज करायचं राहिले. कॅश गुडविल नाहीच आहे प्रॉब्लेम मध्ये. चांगलं आहे. डेबिट टोटल केली. किती आली सांगा लवकर. 1 lakh. क्रेडिट टोटल किती आली सांगा लवकर. 0. मायनस केलं. उत्तर किती आलं सांगा लवकर. 1 lakh. क्लोज करायचे. दोन्ही बाजूला आडव्या लाईन येणार. मोठा आकडा दोन्ही बाजूला येणार. मी जे बोलतो त्याच्यातच सगळं शिकणं लक्षात घ्या. लक्षात राहिलं पाहिजे. बाय. बोला लवकर. कॅरीड डाऊन टेकन बॅलन्स शीट ॲसेट साइड. अमाऊंट किती आलं सांगा लवकर. 1 lakh. ॲसेट साइडला लिहायचं. कॅश किती. किती बाळांनो. 1 lakh. हे फॉलो ऑल ऑफ यू. आता टॅली करायचं. लक्षात आहे. टॅली करायचे. कमॉन. 0 0 0. पुन्हा एकदा 0. पुन्हा एकदा 0 0 0 0. परत किती आलं. 0 9 9 18 18 18 2 20 4 24 24 आणि 5 29 आणि 1 30. यार किती झालं सांगा लवकर. 3 5 आणि 1 6 3 9 9 आणि 3 12. किती झालं टोटल सांगा लवकर. 12 lakhs. आता इकडे ऍसेट साइडला जायचे. चेक करायचं तेवढंच येते का. बोला लवकर. 0 0 0. पुन्हा 0 0 5 5 5 10 0. कॅरी किती झाला. 1 खालून वरती चालू. 1 आणि 1 2 2 आणि 8 10 10 4 14 14 6 20 20 ची किती आले 0. कॅरी किती झाले 2 खालून वर चालू. 1 अधिक 2 किती 3 3 अधिक 1 किती 4 4 अधिक 2 6 6 अधिक 3 9 9 अधिक 3 12. किती आलं 12 lakhs. have followed all of you. So here we have tallied the problem. Here we have tallied the problem. लक्ष द्या. 12 lakhs. 12 lakhs. इथं बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. बिफोर दॅट मला जर जर्नल एंट्री करायच्याच झाल्या तर किती जर्नल एंट्रीज येतील. पहिली काय एंट्री सांगा लवकर. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू लँड टू आरडीडी. 2 नंबरची एंट्री काय सांगा लवकर. फर्निचर अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन. 3 नंबरची एंट्री काय सांगा लवकर. राजेश कॅपिटल अकाउंट डेबिट. राकेश कॅपिटल अकाउंट डेबिट. महेश कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन. चौथी काहीच नाही इथं दिसत नाही. गुडविल मध्ये पण काही दिसत नाही. कॅपिटल मध्ये बघतोय काहीच दिसत नाही. एकच एंट्री दिसते. बोला लवकर मोठ्याने. पी&एल सस्पेन्स अकाउंट डेबिट. बोला लवकर. पी&एल सस्पेन्स वरती किती नंबर चालला होता 3 ना. म्हणजे याला नंबर किती लिहिलं 4. अरे नंबर किती 4. काय एंट्री करणार सांगा लवकर. पी&एल सस्पेन्स अकाउंट डेबिट टू राजेश कॅपिटल. अरे काय एंट्री येणार. पी&एल सस्पेन्स अकाउंट डेबिट टू राजेश कॅपिटल. 5 नंबरची एंट्री येणार. काय एंट्री येणार सांगा लवकर. राजेश राजेश कॅपिटल अकाउंट डेबिट. बोला लवकर. राजेश कॅपिटल अकाउंट डेबिट टू राजेश एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. टू राजेश एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. हे फॉलोड ऑल ऑफ यू. हे फॉलोड ऑल ऑफ यू. मग इथं राजेश लिहायला पाहिजे जास्तीत जास्त.
राजेशचा एक्झिक्युटर म्हणजे कोण? वारसदार. म्हणजे जिकडे डेथ होते तिथं लोन अकाउंट डायरेक्टली येत नाही. जो मेल आहे त्याच्या वारसदाराला पैसे मिळत असतात. हे फॉलोड ऑल ऑफ यू. सो दिस इज द वन ऑफ द काय म्हणूयात खूप चांगला आणि सोपा प्रॉब्लेम तुमच्या बुकलेट मधला जो तुम्हाला यायला पाहिजे.